नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की बॉम्बे हायकोर्ट यांनी 26 एप्रिल 2026 रोजी जी स्क्रीनिंग टेस्ट घेतली होती त्याचा आता चालक पदाचा रिझल्ट लागलेला आहे. त्याचप्रमाणे बरेच विद्यार्थी विचारत आहेत की सर, शिपाई आणि लिपिक पदाचा रिझल्ट कधी लागणार आहे, त्याचप्रमाणे किती कट ऑफ लागणार आहे. त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, चालक पदाचा हा जो रिझल्ट लागलेला आहे तो तुम्हाला कोठे पाहायला मिळणार आहे, त्याचप्रमाणे कोणकोणत्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालेलं आहे ती लिस्ट, त्याचप्रमाणे कट ऑफ किती आहे आणि पुढील प्रोसेस काय राहणार आहे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा. तर बघा मित्रांनो, तुम्हाला जर चालक पदाची ही लिस्ट पाहायची असेल तर ती तुम्हाला कुठे पाहायला मिळणार आहे, तर हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम, आणि मी अधिकारी असा लोगो आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका, कारण की स्पर्धा परीक्षा उपयुक्त सर्व मटेरियल तसेच नवीन भरतीबाबत सर्व माहिती तुम्हाला या एकाच टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे. त्याचप्रमाणे जर काही डाऊट असतील तर आपण येथे इंस्टाग्रामची लिंकसुद्धा दिलेली आहे. त्याचप्रमाणे व्हिडिओच्या शेवटी आपण आपला व्हॉट्सअप नंबरसुद्धा देणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, येथे आल्यानंतर काल मुंबई उच्च न्यायालय यांनी लघुलेखक आणि निम्न लघुलेखक या दोन पदांची सुद्धा रिझल्ट लागलेलं होतं. ठीक आहे, ती काल PDF अपलोड केलेली होती. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आज 10 जून रोजी मुंबई उच्च न्यायालय यांनी 4 PDF प्रसिद्ध केलेल्या आहेत. या 4 PDF मध्ये काय काय आहे तर बघा. तर पहिल्या PDF मध्ये काय आहे तर मुंबई खंडपीठ ड्रायव्हिंग टेस्टसाठी पात्र उमेदवारांची लिस्ट. याच्यामध्ये मुंबईचा कट ऑफ हा 16 लागलेला आहे आणि 562 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे पुढील प्रोसेससाठी. त्याचप्रमाणे जर आपण नागपूर या खंडपीठाचं बघितलं तर कट ऑफ हा 17 लागलेला आहे आणि निवड यादीमध्ये 78 विद्यार्थ्यांचं नाव आहे. त्याप्रमाणे औरंगाबाद या खंडपीठासाठी जवळपास 17चा कट ऑफ लागलेला आहे आणि 62 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. आता काही विद्यार्थी म्हणतील की सर, काय रेशोने आपण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, तर बघा इथं रेशो काही नाही आहे. जर आपण असं बघितलं तर मुंबईमध्ये 17चा आहे, नागपूरमध्ये 7चा, औरंगाबादमध्ये 8चा, असा वेगवेगळा रेशो आहे. तर ठीक आहे, त्यांनी असं रेशो प्रमाणे नाही घेतलं आहे. तर त्यांनी काय केलं आहे बघा, मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर 16 मार्कांचे हे जवळपास 562 विद्यार्थी आहेत. त्याच्यामुळे ते सर्वांनाच घ्यावं लागलं आहे. कारण की जर बघितलं आता त्यांना जर असं आपण गृहीत देऊया की 400 विद्यार्थी घ्यायचे आहेत, परंतु पुढचे 162 विद्यार्थी कसे अपात्र करणार, वयानुसार असं काही अपात्र करता येत नाही. म्हणून त्यांनी एक कट ऑफ निवडला 16 आणि त्याच्यामध्ये जेवढेही विद्यार्थ्यांना 16 मार्क आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांना पुढील प्रोसेससाठी घेतलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे वेगवेगळ्या रेशोनुसार विद्यार्थ्यांना घेण्यात आलेलं आहे. मुंबईमध्ये जवळपास 26+7 असे 33 जागा भरण्यात येणार आहेत. ठीक आहे, 7 ह्या वेटिंग होत्या. नागपूरमध्ये जर बघितलं तर आपण 5+1 अशा टोटल 6 जागा आहेत आणि नागपूरमध्ये 78 विद्यार्थी घेतले आहेत. आणि औरंगाबादमध्ये 6+2 म्हणजे नागपूरमध्ये औरंगाबादपेक्षा जास्ती विद्यार्थी घेण्यात आलेले आहेत. औरंगाबाद खंडपीठामध्ये कमी विद्यार्थी घेण्यात आले आहेत. ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला सर्वच विद्यार्थ्यांची म्हणजे जवळपास 27,000 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता, पेपर दिले होते, त्या सर्वांनाच किती मार्क मिळालेले आहेत हे जर तुम्हाला बघायचे आहे तर ही शेवटची PDF आहे. सर्व विद्यार्थ्यांनी आपले मार्क पाहून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 554 पानांची ही PDF आहे. याच्यामध्ये आपण जर शेवटला स्क्रोल केलं तर इथं तुम्हाला दिसेल की 27,096 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे आणि याच्यामध्ये नागपूर, औरंगाबाद आणि मुंबई या तिन्ही खंडपीठाच्या विद्यार्थ्यांचे मार्क आहेत. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला सर्वच मार्क दिसतील की कोणाला किती मार्क मिळालेले आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये कोणताही गैरव्यवहार झालेला नाही आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आपण मागे जी व्हिडिओ टाकली होती त्यामध्ये आपण असं सांगितलं सुद्धा होतं की 10 ते 12 जूनपर्यंत आपल्याला चालक आणि क्लर्क या पदाचं रिझल्ट लागणार आहे. ठीक आहे, शिपाई पदाचा रिझल्ट हा लांबणीवर जाऊ शकतो, कारण की आपण मागच्या व्हिडिओमध्ये त्याचे रिझन सांगितलेले आहेत. तर आज बघा विद्यार्थी मित्रांनो, 10 तारखेला चालक या पदाचा रिझल्ट लागलेला आहे. त्याचप्रमाणे आपण कमेंटमध्ये पिनसुद्धा केलेलं होतं की चालक पदाचा कट ऑफ हा 15 किंवा 16+ जाण्याची शक्यता आहे. आणि मुंबईचा कट ऑफ हा जर बघितला तर 16 आणि नागपूर औरंगाबादचा कट ऑफ बघितला तर तो 17 इतका लागलेला आहे. म्हणजे आपला जो कट ऑफचा अंदाज होता तो ॲक्युरेट लागलेला आहे. त्याचप्रमाणे आपण ज्या दिवशी सांगितलंय त्या दिवशीचं रिझल्ट लागलेला आहे. तर आता बरेच विद्यार्थी म्हणत आहेत की सर, चालक या पदाचा रिझल्ट लागलेला आहे, परंतु अजूनही क्लर्क या पदाचा रिझल्ट लागलेला नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, क्लर्क या पदाचा सुद्धा रिझल्ट हा येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये म्हणजेच 15 जूनच्या आतमध्ये लागणार आहे. ठीक आहे, मी का सांगतोय कारण की
काल मुंबई उच्च न्यायालयाने जी मार्च फेब्रुवारीमध्ये जी स्टेनोची एक्झाम झाली होती, ठीक आहे, त्याचं रिझल्ट लावलं आहे. आज जर बघितलं तर आज ड्रायव्हर या पदाचा रिझल्ट लावलेला आहे. त्याच्यामुळे कदाचित 2 ते 3 दिवसांमध्ये क्लर्क या पदाचा सुद्धा रिझल्ट लागणार आहे. त्याच्यानंतर शिपाई या पदाचा रिझल्ट हा थोडा लांबणीवर जाऊ शकतो, कारण की त्याची अजूनही चौकशी चालू आहे. ठीक आहे. क्लर्क या पदाचा कट ऑफ किती लागेल हे आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, ते तुम्ही तिथं पाहून घ्या. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता चालक या पदाची जी पुढील काही प्रोसेस असणार आहे तर ती कशी होणार आहे, त्याचप्रमाणे ती कधी होणार आहे, याबाबत खंडपीठाने काय सांगितलं आहे की इथं सांगितलं आहे बघा PDF शेवटी, की औरंगाबादचा कट ऑफ हा 17 लागलेला आहे आणि द डेट टाईम अँड व्हेन्यू ऑफ द ड्रायव्हिंग टेस्ट विल बी कन्व्हेड इन द ड्यू कोर्स ऑन द ऑफिशियल वेबसाईट. म्हणजे पुढे जो आपल्याला आता ड्रायव्हिंग टेस्ट आहे, ठीक आहे, 10 मार्काची, त्याच्यानंतर मुलाखत 10 मार्काची आहे, तर त्याची जी काही पुढे अपडेट आहे ती येत्या 5 ते 6 दिवसांमध्ये सांगणार आहेत. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. ठीक आहे, कारण की पुढे जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू, त्याच्यानंतर ड्रायव्हिंग टेस्ट, त्याचप्रमाणे चालक पदाचे, त्याचप्रमाणे लिपिक पदाचे, शिपाई पदाचे जे काही अपडेट येणार आहेत ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर येणार आहेत. त्याच्यामुळे आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला काही डाऊट असतील आणि जर काय तुम्हाला विचारायचं असेल तर हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे, तुम्ही या नंबरवर मेसेजसुद्धा करू शकता, कोणीही कॉल करू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.